चला, खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे. तर 8-10 दिवस झाले मधात व्हिडिओ काही टाकला नव्हता. मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, ही माती मी उन्हात टाकली होती या कुंडीमधली. तर मी नर्सरीमधून काही प्लांट आणले होते हे वाले, तर ते रिपोर्ट करायचे राहिले होते आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करायचं राहिलं होतं. तर मी नवरात्रीच्या अगोदर आणले होते हे दोन्ही पण झाडं आणि मला त्याला रिपोर्ट करायचं होतं. तर रिपोर्ट करण्याच्या अगोदर हे काही जेवढे काही फुलं वगैरे असतील ना, ते कट करून घेणार होती मी. कट करायची इच्छा तर नव्हती, पण साठी सुद्धा मी कट करून घेणार होती. आणि असेच जर ठेवले ना आपण तर ते फुलं लवकरच सुकून जातात रिपोर्ट केल्यानंतर आणि इंग्लिश गुलाब ना त्याच्यामध्ये खूप काही जास्त फुलं येत नाही. पण जे काही असतील ना, तर खूप जास्त फेड होण्यापेक्षा कट करून घ्यायचे लवकरच आणि ते देवांना वगैरे आपण अर्पण करू शकतो. कट केल्यामुळे काय होतं, खालच्या ज्या काही फांद्या असतील ना, म्हणजे पानाच्या मधातून ज्या येणाऱ्या असतात, त्या लवकर ग्रो होतात आणि जास्तीत जास्त कळ्या वगैरे यायला मदत होते. तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा शेड मध्ये गुलाब आहे हा. आणि हा गुलाब सुद्धा मी कट करणार आहे. कारण कट थोडासा खालून करायचा, जेणेकरून ज्या बाजूच्या फांद्या आहेत त्या पटकन ग्रो होतील. त्याच्यावर त्या कळ्या वगैरे जे काही असतील त्या लवकर लागतील आणि मदत होईल आपल्या झाडांना ग्रो करण्यासाठी म्हणून. तर मी दोन्ही सुद्धा गुलाब कट करून घेतलेले आहे आणि नवरात्रीमध्ये मी हे दिव्याला अर्पण केले होते जुन्या व्हिडिओमध्ये म्हणजे 8-10 दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे मी डब्यामध्ये ठेवले आणि दुसऱ्या दिवशी मी नवरात्रीमध्ये अर्पण केले होते. तर अगोदरच्या दिवशी जर आपण फुलं ठेवले ना, तर अशा प्रकारे डब्यामध्ये पॅक बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे. खराब होत नाही 8 दिवसही. तर एक म्हणजे दुसरं एक शेअर करायचं होतं मला. तर इथे मी छोटीशी एक कटिंग लावली होती पारिजातकाची. छोटे-छोटे व्हाईट कलरची फुलं येतात त्याला. आणि असं म्हटलं जातं, की पृथ्वीवरती हे स्वर्गातून प्लांट आलेलं आहे. तर या झाडाला खूप शुभ मानलं जातं. तर प्रत्येकाच्या घरी हे लावलंच पाहिजे. तर याची कटिंग मी छोटीशी लावली होती. आता बघू शकता खूप छान ग्रो झालेली आहे. त्याला मी घनदाट करण्यासाठी काय करते, एक ट्रिक वापरते तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जवळ-जवळ याला मी 2 वेळेस कट केलेलं आहे आणि झाडाची कंडिशन बघू शकता तुम्ही मस्त असा हेल्दी झालेला आहे आणि घनदाट सुद्धा दिसत आहे. तर या 2 पानामधून जे काही फांदी आलेली आहे ना, ती बरोबर आपल्याला मधोमध कट करायची जेणेकरून आणखी त्याच्यामधून 2-2 फांद्या येतील. तर मी कैचीच्या मदतीने इथे शार्प कट करायचा आपल्याला. कुठेही पान वगैरे कट करायचे नाही. तर हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कट करून टाकायचे. त्यामधून प्रत्येक पानातून म्हणजे इथूनही एक फांदी येईल आणि इथूनही एक फांदी येईल. तर अशा प्रकारे प्रत्येक फांदीमधून म्हणजे पानाच्या मधातून 2-2 फांद्या मिळतात. तर खूप जास्त काही नाही. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कट केलेलं आहे. खूप जास्तही कट नाही करायचं. फक्त 2 वरचे जे टिप्स असते तीच कट करावी लागते आणि खूप मस्त हेल्दी ग्रो होतं आपला प्लांट आणि घनदाट सुद्धा. तर त्यानंतर मला युफॉर्बिया मिलीची सुद्धा कटिंग लावायची होती. ही सुद्धा आपण कटिंगपासून इझिली तयार करू शकतो. माझ्याकडे सुद्धा एक कटिंगपासून तयार केलेलं प्लांट आहे. हे बघू शकता तुम्ही आणि याच्यावरती ना फुलं महिनाभर तरी जवळ अशाच प्रकारे फुललेले असतात. चला तर व्हिडिओची एंडिंग मी इथेच करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.